रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता नळ आणि नीळ तर मोठ्या संकटातून गेले होते. डोंगर कोसळला होता दुःखांचा. 30-30 वर्षांचे झाले होते आणि लहानपणापासूनच दुःखी होते. आणि ज्यांनी आत्महत्येचा विचार केला होता त्या व्यक्ती इतक्या सुखी झाल्या. तर ठीक आहे, आपली बुद्धी इतकी काम करत नाही की त्याला ईश्वरच मानेल, पण ईश्वरापेक्षा कमीही मानू शकत नाही जर थोडीही त्याच्यात माणुसकी असेल तर ते तर महान आत्मा होते नळ आणि नीळ. त्या दिवसापासून ते सत्संगात खूप सेवा करू लागले. वृद्ध वयस्करांचे कपडे, रुग्णांचे, अपंगांचे कपडे घेऊन जा, द्या मला, मी धुवून आणतो. त्यांचे कपडे धुतले, भांडी घासून दिली, त्यांना आरामात बसवत आंघोळ घालत. अशा प्रकारे ते सेवा करू लागले जे परमात्मा मुनींद्रजींच्या आश्रमात येत असत त्यांची. परंतु ते दोघेही अगदी सरळ मार्गी होते, भोळ्या मनाचे होते. ते काय करत, सत्संगात जी चर्चा व्हायची, भगवानांकडून जे ज्ञान ऐकायचे, तर हे नदीवर कपडे धुत असत, भांडी घासत असत. नदीच्या जवळ सत्संग होई, ऋषींचे आश्रम असत तिथे. हे काय करत, नदीच्या काठावर कपडे भिजवून ठेवत, ज्यामुळे थोडा मळ सुटा होईल, मग धुऊया म्हणायचे. त्याच प्रकारे भांड्यांचं पण. आणि दोघे नदीकिनारी झाडाखाली बसून सत्संगात ऐकलेल्या गोष्टींवर दोघे चर्चा करायचे. आणि मग आपल्या जुन्या काळाबद्दल, आपल्या भूतकाळाबद्दल ते खूप विचार करत असत. आणि म्हणायचे, पाहते ऋषी काय काय बकवास करायचे. आधी तर म्हणायचे हा जंतर कर, तो मंतर कर, आणि मग लास्टला म्हणायचे की तुमच्या प्रारब्धाचेच भोग आहेत, भोगावेच लागतील. मग आता इथे कुठे गेलं ते प्रारब्ध? तर बाबा भगवंतच आले आहेत. परमात्मा जसे आहेत आपले गुरुजी, मोठी दया केली आपल्यावर. पहा, आज सत्संगात असं सांगितलं, कधी ऐकलं नव्हतं आम्ही. आता पुण्यात्म्यांनो, जो इतका दुःखी होता तो आता सुखी झाला. आणि त्याला जे ज्ञान हा दास देत आला तेच ज्ञान परमात्मा पूर्वी देत असे. त्याच परमेश्वर कबीरजींनी दिलेलं ज्ञान हा दास सांगतोय. टेप रेकॉर्डर तुम्हाला ऐकवतोय. दिलेलं ज्ञान त्या ईश्वराचंच आहे, जो 4थ्या युगापासून देत आला आहे. तर पहिल्यांदा सुखी माणसाने या गोष्टी ऐकल्या तर उठून निघून जाईल म्हणेल, काहीतरीच सांगता येते. आजपर्यंत कधी ऐकलं नाही. तर प्रथम परमात्म्याने त्या लोकांची निवड केली जे दुःखी होते. आणि जेव्हा दुःखी व्यक्ती सुखी होईल तेव्हा तो कुठे जाईल, सगळं ऐकेल आणि सारं खरंही वाटेल त्याला, कारण तो तर दुःखातून बाहेर पडलाय. तर खरं तर हे आहेच आहे. त्या अज्ञानामुळेच आपल्याला ते बरं वाटत नव्हतं. तर अशा प्रकारे ते जेव्हा चर्चा करत असत तेव्हा एखादा कपडा त्या प्रवाहात वाहून जात असे. त्यांना कळायचंही नाही. जेव्हा ते धुवून वाळवून परत नेत असत त्यांचे कपडे, तर प्रत्येकजण आपापले कपडे घ्यायचा. कुणी म्हणायचं माझं धोतर सापडत नाहीये, कुणी म्हणायचं माझा सदरा गेलाय. ते म्हणायचे की बाबा आम्ही जेवढे नेले होते तेवढेच परत आणलेत, आम्हाला माहिती नाही. अशाच प्रकारे भांड्यांचंही होई. कोणाचं एखादं भांडप, एखादा पेला, कोणाची ताटली, असं रोज काही ना काहीतरी हरवत असे. मग त्या लोकांनी त्यांना प्रार्थना केली की पहा, मोठ्या कष्टाने एक पेला आणला होता, एवढ्या लांबून, पुन्हा कसा आणणार? बाबा त्यापेक्षा तुम्ही असं करा, आमची सेवा नका करू, आमचं आम्ही करू. आम्हाला तर खूप टंचाई जाणवते आता वस्तूंची, कुठून आणू आता? तर ते म्हणू लागले, यापुढे आम्ही काळजी घेऊ, खूप काळजी घेऊ. तर इतर सेवा करणारे जे अन्य लोक होते ते सांगू लागले की हे दोघे भोळे भाबडे आहेत. कपड्यांना, भांड्यांना पाण्यात भिजवून एका बाजूला बसतात, ते भगवंताविषयी चर्चा करत असतात. त्यांना कळतच नाही ते पाण्यात वाहून गेलंय. ते सांगण्याचा भावार्थ असा की ही तक्रार गुरुजींपर्यंत गेली, मुनींद्रजींपर्यंत. आता त्यांना चिंता वाटली की आता महाराजांकडे गोष्ट गेली, आता ते आमची सेवा काढून घेणार. आता सेवा काढून घेणं म्हणजे भगवंतांची नाराजी घेणं. गुरुजी नाराज झाले तर आपल्यावर पुन्हा संकट येणार. ते या भीतीने
करबद्ध होऊन तिकडे गेले. गुरुजींनी बोलावलं. परमात्मा म्हणाले, बेटा, हे खूप त्रासले आहेत. तुमचा उद्देश चांगला आहे, सेवा करण्याचा आहे, पण यांना प्रॉब्लेम खूप झाले आहेत. तुम्ही सेवा राहू द्या. बेटा, दुसरी एखादी सेवा करा. त्यांनी लोटांगण घातले, खूप रडू लागले. म्हटले, हे परमात्मा, आमची सेवा काढू नका. हे भगवान, यापुढे आम्ही नीट लक्ष देऊ. तर भक्त म्हणाले, हे पूर्वीही कितीतरी वेळा म्हटलेत असं. हे परत गेले की विसरून जातात, हे यांना जमणार नाही. आता परमात्म्याने पाहिलं, यांची श्रद्धा अतूट आहे, यांचं मन मोडेल, हे खूप दुःखी होतील. तर परमात्मा कबीर मुनींद्रजींनी, परमेश्वरजींनी आशीर्वाद दिला, बेटा, आजपासून तुमच्या हातून कुठलीही वस्तू पाण्यात बुडणार नाही. जिथे ठेवाल तिथेच राहील. तुम्ही हलवल्याशिवाय अजिबात हलणार नाही. आता हा वर मिळाल्यावर ते खूप खुश झाले आणि जाऊन पाहिलं. जे कपडे भिजवले होते ते होते तिथेच राहिले. ताटल्या वाट्या काशाच्या असत, त्या ठेवल्या. कासे एरवीही पाण्यात बुडते. काशाच्या वाटीत काठोकाठ पाणी भरून आणि त्या नदीत ठेवत, तरीही जिथल्या तिथे राहत. मग कोणीतरी म्हणाले की चला जरा दगड ठेवून बघा बरं. त्यांनी दगडगोटे उचलून पाण्यावर ठेवले. ते जिथे ठेवले त्या पाण्याच्या वरती जसेच्या तसे राहिले. तर हा त्या भक्तांचा प्रॉब्लेम तर सुटला, ज्या भक्तांचे कपडे आणि भांडी हरवत होते. तर अशा प्रकारे नळ आणि नीळ यांना हा आशीर्वाद परमेश्वर मुनींद्रजींकडून दिलेला होता. आता परमात्मा म्हणतात, गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताले, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाले. एकदा श्रीलंकेमध्ये एक चंद्रविजय नावाचा भाट राहत होता. त्याच्या कुटुंबात सगळे मिळून 16 सदस्य होते. मुले, सुना, मुलं, मुली सगळे मिळून 16 सदस्य होते. हे पुण्यात्म्यांनो, एक पिता एक माता आपल्या मुलांच्या साठी किती दुःखी होतात. एखादं मूलही कष्टात असेल तर त्यांना चिंतेनं झोप लागत नाही. आणि आम्ही ज्या पित्याची संतान आहोत, पूर्ण पृथ्वी, सगळं विश्व, पूर्ण ब्रह्मांड, मुंगीपासून हत्तीपर्यंत, आपण सगळे त्या कबीर भगवंताची, त्या अमर पुरुषाची मुले आहोत. आता आपण इथे किती दुःखी आहोत. आपण तर बालक आहोत, ठाऊक नाही. लहान मुलाला कितीही लागलं तरी तो त्याला कष्ट समजत नाही, रडतो नक्की, आणि तरीही चूक करायला मागे पुढे पाहत नाही, कारण त्याला ज्ञानच तेवढं आहे. तर तो परमात्मा किती दयाळू आहे. आपल्या प्रिय आत्म्यांना शरणमध्ये घेण्यासाठी त्या चंद्रविजय भाटाच्या घरापासून थोड्याच अंतरावर रस्त्यावर, जिथे तो सकाळी फ्रेश होण्यासाठी जात असे, तिथं एका झाडाखाली बसले भगवान. एका साधूचं रूप घेऊन बसले. ऋषीरूपात राहतच होते. आणि पुण्यात्मा जे असतात, भगवंतावर श्रद्धा ठेवणारे, त्यांना उद्देशून भगवंत म्हणतात, साधु दर्शन राम का और मुख पर बसे सुहाग, दर्श उन्हीं को होत हैं जिनके पूर्ण भाग. कबीरा दर्शन संत के परमात्मा आवे याद, और लेखे में वाहे घड़ी बाकी का समय बाद. व्यर्थ. आता संत ऋषींचं दर्शन घडलं. चंद्रविजय भाटाने प्रणाम केला. प्रणाम करून आधी पुढे गेला, थोडं फिरून आला. येतावेळीच म्हणाला, भगवान, दासाची झोपडी जवळच आहे, दर्शन द्या दाता. आता तर ते त्यासाठीच गेले होते. करे करावे साइया मन में लहर उठा, दादू से दरजीव के आ बगल हो जा. परमात्मा म्हणाले, चल बाबा. आले त्यांच्या घरी. तिथं थोडा वेळ डिस्कस केलं. त्यांची आपसात चर्चा झाली. परमात्म्याकडून ज्ञान ऐकलं त्याने आणि म्हणाला की भगवान, काही चर्चा ऐकवा. तर परमात्म्याने सारी कथा कहाणी त्या सृष्टीरचनेची सांगितली, खूप ज्ञान दिलं. तर तो खूप प्रभावित झाला. म्हणू लागला, भगवान, दासाची झोपडी जवळच आहे, तिथे चला, आणि तिथं आपली आणखी लेकरं आहेत, तीही आपल्या ज्ञानाचा लाभ घेतील. परमात्मा त्याच उद्देशानं गेले होते. गेले घरी. त्यांना वेगळी जागा दिली, आसन दिलं, स्वच्छ कपडे अंथरले आणि मग सत्संग ऐकवला. आता त्यावेळी तर फक्त एकाच व्यक्तीने नाव घेतलं, चंद्रविजयने. बाकी परिवारातले म्हणू लागले, छे छे, आम्हाला यांचं म्हणणं पटत नाही. हे तर भगवान शंकरांपेक्षाही श्रेष्ठ समजतायत. कारण श्रीलंकेचा राजा रावण
हा भगवान शंकरा व्यतिरिक्त कोणाचीच पूजा करीत नव्हता आणि त्याचं पाहून श्रीलंकेत सगळे शिवाचेच पुजारी बनले. तर ह्या गोष्टी त्यांच्या स्वीकारल्या गेल्या नाहीत. मग ते निघून गेले भगवान तिथून. त्यानंतर चंद्रविजय भाटने आपल्या पूर्ण परिवाराला बसवून खूप चांगल्या तऱ्हेने समजावलं. त्या सगळ्यांना ते पटलं. मग परमेश्वर पुन्हा तिथं पोहोचले. त्या सर्व पूर्ण परिवाराने त्यांचं नाव घेतलं आणि जे ज्ञान मालिक ऐकवत ते तर असं होतं की प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की हे सर्वांना सांगावं, भावाला, बहिणीला, नातेवाईकांना. इतकं अनमोल ज्ञान ना कधी पाहिलं ना ऐकलं. आता पुण्यात्म्यांनो, हा जो चंद्रविजय भाट होता तो रावणाकडे जात असे, त्याला चुटकुले विनोद वगैरे ऐकवत असे, त्याची महती गात असे आणि हे भाट लोक त्यांचं एक मनोरंजन करत असत. आणि तिकडे त्याची पत्नी जी होती ती कर्मवती नाव होतं तिचं, ती जात होती रावणाची पत्नी मंदोदरी हिच्याकडे. तिला चुटकुले ऐकवत असे, चांगले वाईट. ही मनाची एक सवय असते. हे रामाची कथा कमी आणि कामाच्या कथा जास्त ऐकण्यात रस घेतं, सेक्सच्या. तर प्रथम ती बकवास ऐकवत असे, त्यावर मंदोदरी सुद्धा हसत असे, विनोद ऐकून खिदळत असे, चुटकुले ऐकून ऐकून. तर मग त्या कर्मवतीला, चंद्रविजय भाटाच्या पत्नीला, त्या बेटी भगिनीला परमात्म्याचं ज्ञान झालं, सगळी बकवास बंद झाली. म्हणतात दोन चतुर्दश ढूंढियो परम स्नेही साध, जिन मिलते सुख उपजय मिटते कोट उपहाद. हे बरळणं बंद होतं सगळ्या जीवांचं. तर तिथे आता ती कर्मवती आधी तसल्याच गोष्टी ऐकवत असे. नंतर जेव्हा मंदोदरीला वेळ असेल, तिला बसवून म्हणायची की महाराणी, आमच्या घरी महाराज येतात, आमचे गुरुजी, त्यांनी खूप ज्ञान दिलं, तुमची आज्ञा असेल तर तुम्हाला ऐकू एक कथा. ऐकवू? मंदोदरीचा देवावर विश्वास होता. तर त्या मंदोदरीला जेव्हा कथा ऐकवल्या परमात्म्याकडून ऐकलेल्या ज्ञानाच्या, मंदोदरी म्हणू लागली की कर्मवती, तू तर फाटक्या तोंडाची होतीस. तुझं हे पात्र तर नुसतं शेणाने भरलेलं होतं, त्याचा वास येत होता, त्यात हे अमृत कोणी ओतलं? तू या अशा गोष्टी ऐकल्यास कुठे, ज्यांना कधी पाहिल्या ना ऐकल्या? तर ती म्हणाली की आमच्याकडे गुरुजी येतात, त्यांनीच आम्हाला हे ज्ञान दिलं मंदोदरी. तेव्हा मंदोदरी खूप प्रभावित झाली, म्हणाली की अशा संताचं, ऋषीचं दर्शन घ्यायला हवं. तर तिला म्हणाली मंदोदरी, पुढच्या वेळेस तुझे गुरुजी आले ना की आमच्याकडे घेऊन ये. आता परमात्मा पुन्हा गेले. तर चंद्रविजयची पत्नी म्हणाली, प्रभू, आमची राणी तुमची आठवण काढतीये. मी तुमच्याद्वारे ऐकवलेलं ज्ञान तिला सांगितलं. ती खूप प्रभावित झाली आणि ती म्हणाली की तुमच्या गुरुजींना इथे आमच्याकडे घेऊन ये. परमात्मा म्हणाले, बेटा, आम्ही कुठल्या राजाच्या घरी जात नाही. त्यांना गरज वाटली तर इथे येतील. साधू संत जात नाहीत अशा व्यक्तींच्या घरी, जोपर्यंत ते आमच्या विचारांशी परिचित होत नाहीत. आता ती कर्मवती सापडली धर्मसंकटात. जर माझे गुरुजी गेले नाहीत तिच्या घरी तर मंदोदरी मला मनमानी शिक्षा करेल, परमात्म्याने अंतर्मनाने जाणलं. मग बेटी तर खूप दुःखी होईल. ते म्हणाले, बेटा, असं सांग तिला की पहा, ऋषी महर्षींना, संतांना आज्ञा देऊन बोलावलं जात नाही आणि आज्ञा देऊन बोलावल्यावर जरी ते आले तरी कृपा होणार नाही. मग काय उपयोग? तर साधू संतांकडे गेल्याने खूप लाभ होतो, स्वतः गेलं पाहिजे. तर मंदोदरीकडे जाऊन तिने सांगितलं, राणी, मी विनंती केली होती गुरुदेवांना, त्यांनी नकार दिला आपल्याकडे यायला आणि सांगितलं की साधू संतांना आज्ञा देऊन बोलावू नये, त्यांच्या चरणांशी गेलं पाहिजे लाभ घ्यायचा असेल तर. आणि जर आज्ञा देऊन बोलावलं तर कृपा होणार नाही त्यांची. मंदोदरी म्हणाली, ठीक आहे भगिनी, मी येते. आता जेव्हा गुरुजी येतील तेव्हा मला भेटव. परमात्मा पुन्हा गेले. ते भटकतायत एकेका आत्म्यासाठी, आपल्या शरणात घेण्यासाठी, त्यांना सुखी करण्यासाठी. इथेही सुखी करतील आपल्याला. आणि इथून जाल तेव्हा पहा, सतलोकात घेऊन जातील. मग तिथे काय सांगायचंय, सुखच सुख. आता काय झालं, मंदोदरी गेली, परमात्म्याचं दर्शन घेतलं. पाहताच आत्मा खेचला गेला. पुण्यात्मा होती, पूर्वीची संस्कारी होती, परमात्म्याची लेक. खूपच जास्त प्रभावित झाली मालकांच्या वचनाने आणि म्हणाली, परमेश्वरा, मला अनुग्रह द्या. परमात्म्याने दीक्षा दिली. आता मंदोदरीने जे ज्ञान ऐकलं होतं
तिला असं वाटलं की ते आपल्या पतीलाही समजावून द्यावं. तो तर बकरे खातो, रेडे खातो, मांस खातो, दारू पितो आणि भक्त म्हणवतो ब्राह्मण. याने तर कर्म नासवलं, कारण ज्ञानातून ज्ञान झालं, भगवंताच्या तत्वज्ञानातून. तर मंदोदरीने प्रयत्न केला समजावण्याचा आपल्या पती रावणाला की तुम्ही जी साधना करीत आहात ती तमोगुण भगवान शिवाची आहे, ते पूर्ण परमात्मा नाहीयेत. आता या बोलण्याने तो दुःखी झाला की मंदोदरी, तू अशा गोष्टी सांगू नकोस. मी भगवान शंकराला डोकं कापून अर्पण केलं होतं, त्यांनी मला ते परत दिलं आणि मला कितीतरी धन दिलं, सिद्धी दिली, 1,00,000 पुत्रांचं वरदान दिलं. आणि माझा पुत्र मेघनाथ केवढा पराक्रमी आहे, त्याने स्वर्गात जाऊन इंद्रालाही जिंकलं. आणि मी एका भिकाऱ्यापुढे हात जोडू तिथं जाऊन? मंदोदरीने खूप समजावलं की रावण, चुकीचं बोलताय तुम्ही. तुम्ही या संताच्या महिम्याने परिचित नाही आहात म्हणून असं बोलत आहात. तर शेवटी रावणाने असं सांगितलं की मला यापुढे असं सांगू नकोस. मी तुला मनाई करणार नाही. तू कितीही दान कर, धर्म कर, कुठल्याही गुरुचा उपदेश घे. असं म्हणतात की स्त्री आपल्या पतीला आयुष्यमान पाहू इच्छिते. तिकडे काय झालं की काही दिवसांनी जसं विष्णू अवतार श्री रामचंद्रजी राजा दशरथाच्या घरी जन्मले होते, विवाह झाला सीतेबरोबर. विवाह झाल्यानंतर काही काळातच त्यांना वनवासाला जावं लागलं. ते वनात काळ कंठत होते, तिथून रावणाने सीतेचं अपहरण केलं. आता परमात्म्याने, कबीर परमेश्वरांनी म्हणजेच मुनींद्रजींनी मंदोदरीला समजावलं की बेटी, याने तर आपणहूनच संकट ओढवून घेतलंय. याने आपलं जसा की मृत्यू घेऊन आलाय आपला. आणि सांग त्याला की तिला बाइज्जत वापस कर, तिला सामान्य स्त्री समजू नकोस. ती देवी आहे आणि देवीला त्रास देणं महापाप आहे. तिला परत पाठव, त्यातच तुझं भलं आहे. तसंही स्त्री दुसऱ्या स्त्रीला पाहून कधी राजी होत नाही. तरीही जेव्हा तिला ते कळलं की माझ्या पतीचा जीव धोक्यात येईल, कारण संत जे सांगतात त्याला ती सत्य मानायची. हे महापुरुष खोटं बोलत नाहीत, त्यांना काय देणं घेणं. हे काही श्रीरामचंद्रांना भेटले नाहीत, कोणाला ओळखत नाहीत, केवळ सत्य सांगत आहेत. ती खूप प्रभावित झाली. रावणाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, त्याने नाही ऐकलं. काही दिवसांनंतर काय होतं, मध्येच एक प्रकरण राहिलं. आता रावण तर ऐकत नव्हता. आणि हे ज्ञान असं आहे की मनुष्य एकटा पचवू शकत नाही. हे ज्ञान जे दास तुम्हाला देत आहे भगवान कबीर परमेश्वरांनी दिलेलं, तर हे ज्ञान मिळाल्यावर ते कोणाला तरी द्यावंसं वाटतं, कोणी ऐको वा न ऐको. तर रावणाने ऐकणं बंद केलं. तिचा दीर होता बिभीषण, मंदोदरी त्याला समजावू लागली. आधी ते दोघे भाऊ बसले होते, ती रावणाला समजावत होती. तर रावण ऐकत नव्हता. तेव्हा बिभीषण म्हणाला की मला सांग, मला तर हे तुमचं म्हणणं फारच आवडतंय, पहिल्यांदाच ऐकतोय पण खूप छान वाटतंय. तर मंदोदरीने त्याला खूप समजावलं. आता आणखी काय सांगू, दीक्षा घे, आता अनुग्रह घे गुरुजींकडून, की चल अनुग्रह दे मला. मंदोदरी आपल्या दीराला घेऊन गेली आणि अनुग्रह देववला परमात्म्याकडून. आता त्या ज्ञानाने बिभीषण सुद्धा परिपूर्ण झाला. आता काय होतं, रावण काही ऐकत नव्हता, सीतेला परत पाठवायला तयार नव्हता. मंदोदरीने खूप समजावलं होतं. तिकडे बिभीषणानेही खूप समजावलं होतं, रावण, तुझ्या घरात किती चांगली पत्नी आहे आणि तरीही तू वाहावत चाललायस. एक भाऊच दुसऱ्या भावाला समजावू शकतो जेव्हा एखादं संकट समोर दिसायला लागतं. नाहीतर रावणाला कोण बोलणार. तो एक अहंकारी माणूस होता. विरोध केला की लगेच त्याची तलवार दुसऱ्या माणसाच्या मानेवर जात असे. रावण ऐकत नव्हता. रावण म्हणू लागला, तू भित्रा आहेस, हे तुला जमणार नाही, बस इकडे बाजूला. आता मंदोदरीने पाहिलं की हा नाही ऐकणार आणि मारणार, आणि मी विधवा होईन. आपल्या गुरुजींना तिने विनंती केली की भगवान दया करा आणि एकदा समजावून पहा याला, तुम्ही सांगितलेलं तरी ते ऐकतील. परमात्मा म्हणाले की बेटा, हा ऐकणार नाही, त्याच्या अंगी तो गुण नाहीये. तर मंदोदरी म्हणाली, भगवान एकदा त्यांना
तुम्ही समजावण्याचा प्रयत्न करा दाता, आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर मी स्वतःला आजपासूनच विधवा समजेन. मला दुःख होणार नाही परमात्मा याच्या मरण्याचं. परमात्म्याने विचार केला, एवढी चांगली मुलगी, आता हा जुगाड जमवून ठेवलाय काळाने आमच्या. किती नालायक, एक नंबरचा दुष्ट माणूस तो रावण. म्हणतात की 100 रेड्यांचं मांस त्याच्यासाठी शिजत असे एका दिवसाला, आणि एका वेळी 100 घडे भरून दारू पित असे. आता पुण्यात्म्यांनो, हे आपल्याला खरं वाटत नाही, कारण 100 रेड्यांचं मांस एक माणूस कसा खाईल? कारण आपल्याला त्यांच्या शरीराचा अंदाज नाही, त्यांच्या उंचीचा अंदाज नाही, त्यांच्या आहाराचा अंदाज नाही. पण आम्ही मात्र पाहिली आहेत. हे 61वं वर्ष चालू आहे दासाचं. जेव्हा आम्ही लहान लहान होतो, आम्ही अशी तगडी तगडी माणसं पाहिली आहेत, उगाच नाही सांगत आहे. 32 लाडू खात असत एक जण, 32. आणि आता 32 माणसं खातात 32 लाडू आजच्या दिवसात, आणि तरी त्यांचं पोट बिघडतं. आणि एक एक चरवी खीर खात असत हे ब्राह्मण, आम्ही पाहिलेत. म्हणजे 5-5 किलो, आणि आता एक वाटीही संपत नाही. तर ह्या गोष्टी आता विसरा. सांगण्याचा भावार्थ असा की जो रोज इतकी कुकर्म करतो त्याच्या डोक्यात कशा शिरणार या गोष्टी? तर परमात्म्याने विचार केला की बेटी, याची बंदगी किंवा याची कमजोरीच याला मारेल. तर परमात्मा म्हणाले की ठीक आहे बेटी, मी एकदा जाऊन परत प्रयत्न करतो, तुझी भगवंतावरची श्रद्धा मोडू नये म्हणून. आता रावणाची सभा भरली होती. जेव्हा त्याची सभा भरत असे तेव्हा रावणाचा सक्त आदेश असे की बाहेरून चिमणी सुद्धा आत येता कामा नये. अशा वेळी परमात्मा तिथे जाऊन प्रकट झाले, पहारेकऱ्यांसमोर उभे राहिले, म्हणाले की राजाला निरोप द्या की ऋषी मुनींद्र आले आहेत, ते आपणास भेटू इच्छितात, काही आपल्याला उपदेश करू इच्छितात. तर ते पहारेकरी म्हणू लागले की महाराजजी, आम्हाला क्षमा करा, इथून आज कोणी जाऊ नाही शकत. आतला आदेश बाहेर जाऊ शकतो, पण बाहेरचा आदेश आत नाही जाऊ शकत. आमचा राजा खूप खतरनाक आहे, शिरच्छेद करेल. परमात्मा तिथून अंतर्धान पावले, आणि जिथे रावण बसला होता उंच व्यासपीठावर, आणि खाली त्याचे बसले होते सगळे सल्लागार खुर्च्यांवर, तिथून थोड्या अंतरावरून आत येताना पाहिलं. ऋषींना बघून एकदम चकित झाले की हा माणूस आत कसा आला. आमची तर गुप्त सभा सुरू होती. तर त्याने मागचा पुढचा विचार न करता ती तलवार उपसली की तू आत आलाच कसा. आता त्याने रागाने 70 वार केले होते परमात्म्यावर मारण्यासाठी, आणि कबीर परमेश्वरांच्या म्हणजे मुनींद्रजींच्या हातात फक्त एक खराट्याची काडी होती. जो झाडू असतो त्याची एक काडी हातात धरली होती परमात्म्याने, आणि जेव्हा ते तलवारीचा वार करत तेव्हा ते काडीने अडवत. त्या काडीचा असा काही आवाज येई की जशी लोखंडाच्या खांबावर आपटत असावी, खण खण. आता जेव्हा 70 वेळा अंधाधुंद वार केले, जेव्हा रावणाला घाम फुटला तेव्हा तो थकून उभा राहिला. म्हणाला तू आत आलासच कसा. परमात्मा म्हणाले तुझ्याकडून एक काडी सुद्धा तुटली नाही, तू मला काय मारणार. तर त्यांनी विचारलं की तू. रावण म्हणाले त्यांना बोलवा, पहारेकऱ्यांना, त्यांची कत्तल करतो. परमात्मा म्हणाले त्यांचा दोष नाहीये, त्यांनी तर मला मनाई केली होती संदेश सुद्धा देण्यासाठी. मग परमात्म्याला रावणाने विचारलं की मग तू आत आलास कसा. की असाच आलो, अंतर्धान पावलो आणि प्रकट झालो. रावणाच्या समोरून एकदम अंतर्धान पावले आणि पुन्हा प्रकट झाले की मी त्यांना येताना दिसलो नाही, मी असाच आलो. एवढं होऊनही त्या दुष्टात्म्याला कळलं नाही की त्याच्यासमोर कोण उभं आहे. म्हणू लागला, हे बघ तू जा इथून, तू आला कशासाठी सांग मला, काय बात काय. तर परमात्मा म्हणाले की रावण, तुझा आता अंतिम समय आलेला आहे, आणि माझ्या आदेशाचं पालन करून जर तू या मुलीला परत पाठवलंस, या सीतेला, या देवीला, तर तुझं जीवनच मी बदलून टाकेन. ह्या वाईट गोष्टी तुला सोडाव्या लागतील. तो म्हणू लागला, तुझ्यासारखे शिक्षक माझ्याकडे खूप आले, मी अशिक्षित नाहीये, मी स्वतः ब्राह्मण आहे, विद्वान पुरुष आहे,
आणि तू एक भिकारी ऋषी, मला काय शिकवणार, मी तुझं ऐकणार नाही. आता रावणाची तर अशी स्थिती झाली होती. कबीर ये माया अटपटी, सब गट आण अडी, किस किस न समझाऊं या कुए भांग पडी. एक वृद्ध माणूस दारू पिऊन उभा होता. असा डुलत होता. त्याची काठी हातातली पडली जमिनीवर. जी काठी घेतली होती ती पडली. एक जंटलमॅन आला. तो म्हणू लागला, आजोबा, काका, तुम्ही दारू का बरं पिता? पहा, सगळं शरीर थरथरतंय तुमचं आणि काठी सुद्धा उचलता येत नाही. तो म्हणाला, अरे काठी दे ना. तर तो म्हणाला, तुम्ही दारू नका पीत जाऊ. तर तो म्हणाला, मला शिकवत बसू नकोस, तुला काठी द्यायची असेल तर दे, नाही तर तू आपलं काम कर जा. म्हणाला, तुझं प्रवचन मला ऐकायचं नाहीये, तुझ्यासारखे पुष्कळ भेटलेत दारू पिऊ नको असं सांगणारे. तुला काठी द्यायची असेल तर दे, नाही तर जा, तू आपलं काम कर. तर रावणाने तर इतकी प्यायली होती या काळाची भांग. परमात्म्यांना म्हणाला की तुमचं कधीच मी ऐकणार नाही, तू जा, नाही तर जाऊ नको. त्यांनी पाहिलं की मारलं तर मरतही नाही. सगळे कुकर्म करून बघितले आणि तरीही हा मानत नाही की हा कोण आहे. तर परमात्मा म्हणतायत, तुम्हाला या काळाने आंधळ केलं आहे. इस झूठे सुख को सुख है ये मान रहा मनमोद, ये सकल चबीना काल का कुछ मुख में कुछ गोद. आणि या भेटीच्या वेळी बिभीषण सुद्धा उपस्थित होता. परमात्मा तिथून पुढे निघून गेले. संध्याकाळच्या वेळी बिभीषण घरी आला आणि आपल्या वहिनीला म्हणाला की आज तर दादाने गुरुजींना मारूनच टाकलं असतं. तर मंदोदरी म्हणू लागली की या संकटात मीच गुरुदेवांना लोटला आहे, मी नालायक आहे. माझ्या विनंतीवरूनच ते तिथं गेले. काय झालं तर असं झालं. तो क्रोधित झाला. व्यासपीठावरून उडी मारून स्वतःच तलवारीने वार करू लागला. गुरुजींच्या हातात एक काडी होती, ती काडी सुद्धा तुटली नाही. जेव्हा थकून गेला, बसला. परमात्म्याने काही समजावलं, त्याने ऐकलं नाही. तर भगवान तिथून निघून आले. हे पुण्यात्म्यांनो, आपला पिता आहे त्याला जर आपण ओळखतच नाही, तो आपल्यासाठी दुःख सहन करतोय, एकेका जीवाला समजवण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी भटकत आहे, आपल्या शरणात घेऊन इथेही सुखी करण्यासाठी, आणि आपण त्यांची पूजा करतोय जे आपल्याला ना सुख देऊ शकत ना दुःख देऊ शकत. कारण देवता आहेत हे ब्रह्मा विष्णू महेश, ते आपल्या प्रारब्धालाही बदलू शकत नाहीत आणि हे दुःख देऊ शकत नाहीत, कारण हे देवता आहेत, चांगले आत्मा आहेत. तर आपण त्यांची पूजा करत होतो. तर पुण्यात्म्यांनो, मंदोदरी म्हणू लागली, गुरुदेवांकडे परमात्म्याला भेटायला गेली तेव्हा म्हणाली, हे भगवान, क्षमा करा या दासीला. माझ्यामुळे आपल्याला खूप कमी जास्त ऐकून घ्यावं लागलं दाता. माझ्या पतीचा मोह होता जो मला स्वस्थ बसू देत नव्हता. आता दाता तो बेशक मेला, माझ्यासाठी तो आजच मेला. तो मरो किंवा जगो, दाता आपल्या चरणांपासून दूर लोटू नका या आपल्या लेकीला. परमात्मा म्हणाले, ठीक आहे बेटा, तू भक्ती कर, इथे कोणी कोणाचं नाहीये, आज ना उद्या मृत्यू येऊ शकतो. कोण कोणाची जबाबदारी घेणार? कोण जाणे याचा जन्म कुठे होईल नि तुझा कुठे होईल. जोपर्यंत सोबत आहोत तोपर्यंत योग्य प्रकारे साथ देऊ. परमात्म्याला भिवून रहा. ज्याची जी भूमिका आहे, पतीची असेल तर पतीसारखं रहा, पत्नीची असेल तर पत्नीसारखं रहा, मुलाची असेल तर नीट मुलासारखं वागावं, तरच तुम्हाला सुपात्र म्हटलं जाईल, नाहीतर तुम्ही फेल व्हाल. आता काय झालं? तिकडून रावणाला संदेश मिळाले, पण रावणाने ऐकलं नाही. श्री रामचंद्रांचे संदेशवाहक दूत तिथं गेले, श्री अंगदजी, श्री हनुमानजी इत्यादी इत्यादी, पण त्याने ऐकलं नाही. सांगण्याचा अर्थ असा की ही युद्धाची तयारी झाली. आता युद्ध करण्यासाठी समुद्रपार सेना न्यायची हा प्रश्न आला. आता समुद्र ओलांडून जायचं कसं? तर म्हणतात, त्यांच्या इतिहासात लिहिलं आहे, चरित्रात, की 3 दिवस श्री रामचंद्रजींनी
गुडघ्या एवढ्या पाण्यात समुद्रात उभं राहून आणि प्रार्थना केली की हे जलधी, हे समुद्रदेवा, मला वाट दे. मी मोठ्या संकटात आहे. रावणाने माझ्या पत्नीला पळवून नेलं आहे. मला सेनेला पलीकडे न्यायचं आहे. त्या राक्षसाला मारायचंय आणि त्या देवीला सोडवायचंय. पण समुद्राने ऐकलं नाही. शेवटी म्हणतात की श्री रामचंद्रजींनी लक्ष्मणाला सांगितलं की माझा अग्निबाण दे. लाथेची भूतं बातेनं मानत नाहीत. लक्ष्मणाने अग्निबाण दिला त्यांच्या हातात. रामचंद्रजींनी तो बाण चढवून जसं समुद्रावर लक्ष साधलं, त्यातून ज्वाळा येऊ लागल्या. तेवढ्यात एका ब्राह्मण रूपामध्ये समुद्र प्रकट झाला आणि म्हणाला, भगवान, जरी तुम्ही मला जाळून टाकलत तरीही तुम्ही जाणार नाही. इथे खंदक निर्माण होईल. कसा ओलांडून जाणार? खोल दरी तयार होईल आणि न जाणो किती जीव मरतील. तुम्ही पापाचे भागीदार व्हाल. असं काम करा भगवान, ज्यामुळे माझी मर्यादा अबाधित राहील आणि तुमचंही काम होईल. साप पण मरेल आणि काठीही तुटणार नाही. श्री रामचंद्रजी म्हणाले, तर मग सांग कुठला उपाय आहे? तर आपल्या सैन्यात नळ आणि नीळ नावाचे 2 सैनिक आपले भक्त आहेत. कारण त्यावेळी आसपासचे सगळे भक्त एकत्र आले होते. त्यांना कळलं होतं की रामचंद्रांवर एक मोठं संकट आलेलं आहे. एका दुष्टाने त्यांच्या पत्नीला पळवून नेलं आहे. तिकडून शिवलोकातून सुद्धा खूप गण आले होते. भगवान शंकरांनी पाठवले होते. तर खूप जण एकत्र आले होते. मग नळ आणि नीळ यांना बोलावून आणलं. नळ आणि नीळ यांना श्री रामचंद्रजी म्हणाले, एकदा तुम्ही परीक्षा द्या. समुद्राने सांगितलं होते की यांच्या गुरुजींनी दिलेला आशीर्वाद आहे यांना, आणि त्यांच्या आशीर्वादामुळे यांनी पाण्यावर ठेवलेली कुठलीही वस्तू बुडत नाही, अजिबात हलत नाही, तिथेच राहते. तर माझ्यावर त्याचं वजन नाही पडत. आता भगवान श्री रामचंद्रजी म्हणाले की एकदा करून दाखवा बरं. आता पहा, आपण असे मार खातो. पूर्वी तर नळ आणि नीळ शेकडो वेळा भगवान मुनींद्रांचे आभार मानत असत. पण त्या दिवशी मात्र त्यांना खूप अभिमान झाला, गर्व झाला की जर आज आपण गुरुजींची प्रार्थना केली, जंतरमंतर केलं, त्यांना प्रणाम केला प्रार्थनेसाठी, तर उपस्थित असलेल्या लोकांना असं वाटेल की हे दुसरीकडून शक्ती घेतायत, यांच्यात काही पॉवर नाहीये. आता त्यांनी त्या दोघांनी एक एक दगड उचलला आणि ठेवला समुद्रावर. बुडून गेला. त्यांनाही आश्चर्य वाटलं. मग परत दुसरा ठेवला, तोही बुडाला. तिसरा ठेवला, तोही बुडाला. आता ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. श्री रामचंद्रजी म्हणू लागले समुद्राला, जो ब्राह्मणाच्या रूपात उपस्थित होता, असं वाटतंय की तू खोटं बोलत होतास. तर त्या ब्राह्मण रूपात उपस्थित असलेला समुद्र म्हणाला, हे भगवान, आज यांनी काहीतरी चूक केली आहे. काय रे, आज तुम्ही आपल्या गुरुजींचं चिंतन नाही केलं वाटतं. त्यांना गर्व झालाय, म्हणूनच त्यांच्या हातातील सिद्धी नाहीशी झालेली दिसतीये. तो तर आपला अंदाज सांगत होता आणि खरोखर तसंच झालं. आता त्या दोघांनी मग क्षमायाचना केली, गुरुजींचं चिंतन केलं. हे दाता, दया करा, आमच्याकडून चूक झाली, क्षमा करा, आम्ही तर पापात्मा आहोत. ते घाबरून राहिले की चूक झाली तर परत तेच संकट येईल की काय. आणि आता आज तुम्ही केलीये मोठी चूक आपला मान वाढवण्याच्या नादात. हे पुण्यात्म्यांनो, परमात्मा आपल्याला सावध करतात की जर तुम्ही अशा प्रकारे मर्यादा ओलांडली तर भक्तीचं फळ नष्ट होईल. जैसे माता गर्भ को राखे यतन बनाए और ठेस लगे तो छन होए, ऐसे भक्ती जावे. जसं एखाद्या भगिनीला, मातेला खूप वर्षांनी गर्भ राहिला असेल, मग ती किती चिंतित होते त्या बालकाची परिपूर्ण वाढ करण्यासाठी. चुकून खालीवर पाय पडू नये म्हणून चालतानाही काळजी घेते. आणि रात्रीच्या वेळी कूस वळवताना सुद्धा ती खूप चिंतित असते की चुकून माझ्या बाळावर दाब पडू नये. सतत सावध असते आणि पाहत असते की पोटात दुखत तर नाहीये ना, वेगळं वाटत तर नाहीये ना. म्हणतात, जैसे माता गर्भ को राखे यतन बना और ठेस लगे तो क्षीण होए, तेरी ऐसे भक्ति नसावे.
तर अशी त्यांची भक्ती नाश पावली. खूप रडले पडले, भगवंताची प्रार्थना केली. हे तर ईश्वर करणारच होता, कारण श्री रामचंद्र विष्णू अवतार आणि श्रीकृष्ण सुद्धा विष्णूचा अवतार. आणि विष्णू कोण? तोही भगवंताचा मुलगा, तुमच्यासारखाच आत्मा, पुण्यकर्मी प्राणी. हे अधिकारपद मिळालं त्याला. जसं एखाद्याचा भाऊ मंत्री बनतो तरी तो भाऊच राहतो, तो कितीही मोठ्या पदावर गेला तरी. तर असेच आपलेच भाऊ आहेत, परमात्म्याचीही मुलं आहेत. तर त्यांच्या दुःखाचं निवारण सुद्धा परमात्माच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. जसं आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 पासून 4 आणि 16-17 मध्ये जे ऐकलं की वरती काही मुळं, ती तर संसाररूपी वृक्षाची मुळं आहेत. वरती जी मुळं आहेत तो तर मूळ ईश्वर आहे, पूर्ण परमात्मा आहे. आणि खाली त्रिगुणात्मक फांद्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश रूपी फांद्या आहेत. आणि तो परमात्मा जो मूळ आहे, जो जड आहे, तो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो. 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटलंय, उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उद्धारते ये लोकत्रयम आविश्य विभर्ती अवैश्वरे. जो मूळ ईश्वर आहे तो संसाररूपी वृक्षाचं मूळ आहे. तिथून सर्वांना आहार मिळतो. तो सर्वांचं पालन पोषण म्हणजे ज्याचं ज्या स्थितीतील काही संकट आहे त्याचं तो परमात्माच निवारण करतो. हे पुण्यात्म्यांनो, हा खूप मोठा इतिहास आहे. आपल्याला काही दिवस लागतील तो समजायला. सर्वात आधी जेव्हा परमात्मा आले होते त्या काळाला वरती तिथे भेटले होते. त्यांच्याशी खूप वाद झाला होता. नंतर समर्थाच्या पुढे तो नतमस्तक झाला. त्यानेही वर मागितले होते. एकतर हा मागितला होता की तुम्ही तुमचं ज्ञान देऊन अपने शरण में लेना, जबरदस्ती करू नये, बळाने माझ्याकडून जीवांना नेऊ नये. दुसरं हे म्हटलं होतं की 3 युगांमध्ये जीव कमी घेऊन जा. चौथा युग जब कलयुग आवे तब तो शरण जीव बहु जावे, ऐसा वचन हर मोय दीजिए तब संसार गमन तुम कीजिए. आणि तिसरा की जेव्हा माझा पुत्र विष्णू श्रीरामाच्या रूपात त्रेतायुगात जाईल तेव्हा त्याच्या नशिबात अशी संकटं आहेत आणि त्या काळाला माहीत होतं की मी ते टाळू शकत नाही. आता तो समुद्रावर पूल बांधता येत नाही, तो पूल आपण बांधून द्यावा. परमात्मा म्हणाले ठीक आहे, अजून माग भिकारी. मग म्हणाले की असा असा श्रीकृष्णाच्या रूपात माझा पुत्र अवतरेल आणि तो एक जगन्नाथ नावाने पुरीच्या आत एक मंदिर बांधण्याची इच्छा करेल आणि समुद्र ते करू देणार नाही, तेव्हा आपण त्याचं रक्षण करा. परमात्मा म्हणाले ठीक आहे, अजून माग. तर ह्या परमात्मा कबीर परमात्माकडे काळाने हे वरदान मागितलं होतं, प्रार्थना केली होती की आपण माझ्या पुत्राचं, विष्णू हा काळाचा पुत्र आहे, ह्या संकटातून रक्षण करा. तेव्हा परमात्मा त्याच्या वचनाप्रमाणे तिथं पोचले. खरं तर त्यांनी व्यवस्था आधीच केली होती. नळनिळांना पाठवलं होतं म्हणजे काम झालं असतं आपोआप. ते मर्यादेत राहिले असते तर त्यांनी दगड ठेवले असते, ते पार झाले असते, पण ते अयशस्वी झाले. आता काय झालं, परमात्मा तिथं पोचले आणि नळ आणि नीळ म्हणू लागले की ते आले गुरुजी, ते आले गुरुजी. आणि सगळे बघू लागले. एक ऋषी येताना दिसले. जवळ आल्यावर श्री राम, श्री लक्ष्मण यांनी नमस्कार केला, हनुमान वगैरे सर्वांनी नमस्कार केला. तर परमात्म्यांना प्रार्थना केली, हे भगवन, मी मोठ्या संकटात आहे, राजा दशरथाचा पुत्र आहे, रावणाने असं असं माझ्या पत्नीला पळवून नेलं आहे आणि समुद्राच्या वरून पलीकडे मला सेना न्यायची आहे ऋषीजी. जेव्हा आपण आपल्या शिष्यांना इतकी शक्ती देऊ शकता म्हणजे आप समर्थ आहात, आमच्यावर दया करा. आज आपल्या या मुलांकडे, आपल्या या शिष्यांकडे ती शक्ती राहिलेली नाही. परमात्मा म्हणाले आता त्यांच्याकडे ती राहणारच नाही, कारण यांनी आज एक भयंकर चूक केलीये. स्वतःलाच त्यांनी प्रभू मानलं, भगवंताला विसरले. तेव्हा श्रीराम म्हणाले हे भगवन, आता माझं कसं होणार. तेव्हा परमात्मा म्हणाले ठीक आहे, करतो व्यवस्था. त्यांनी हातात एक काठी घेतली होती, सोटा. म्हणाले मी एक रेघ मारत जातो.
ह्या डोंगराच्या चारी बाजूला एक रेग आखतो, त्याच्या मधले मधले दगड एकदम हलके होऊन जातील, जिथे ठेवाल तिथेच राहतील, हे पाण्यात बुडणार नाहीत, त्यावर कितीही वजन ठेवा. आता परमात्म्यांनी काय केलं? एक काठी घेऊन त्या भल्या मोठ्या पर्वताच्या चारी बाजूला फिरवली, जो त्यांच्या जवळच होता. आणि परमात्मा म्हणाले, आता उचला ते दगड आणि प्रयोग करा. आता नळ आणि नीळ हे शिल्पकार पण होते, गवंडी होते, मिस्त्री होते. ते त्या दगडांना तासून घासून एकमेकात बसवायचंही जाणत होते. आता काय झालं? ते दगड उचलून आणले, ठेवून पाहिले, इतके जड दगड. अजस्त्र धोंडा ठेवून पाहिला, तो नाही बुडाला, वरतीच तरंगत राहिला जसाच्या तसा. तर सर्वांना विश्वास वाटला की काम फत्ते होणार. आता पुण्यात्म्यांनो, आपल्या या अध्यात्माच्या मार्गावर आपण अजून शून्यवत आहात आणि दासही त्याच अवस्थेत होता. या दासाला सद्गुरू भेटले. म्हणतात, के पीछे लगा जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए, दीपक दे दिया हाथ. आता हा एवढा मोठा अध्यात्म मार्ग आहे की जसं आम्ही सतसाहेब म्हणतो आणि पूर्वी राम राम म्हणत असू, याचं कारण काय होतं? हा जप करण्याचा मंत्र नव्हता. हे केवळ आठवण करून देण्यासाठी असतं की बाबा, या जगात भगवंताशिवाय काही नाही, आणि जो गुरुजींनी मंत्र दिला आहे तो विसरू नये यासाठी. जसं आपण पाहतो आहोत की आता हे बदलत चाललं आहे, सगळा समाज नास्तिक होत चालला आहे, हा काळाचा डाव लागला आहे. पूर्वी आपण पाहायचो, जसं सकाळी किंवा इतर वेळी फिरायला जायचो, येणारे जाणारे भेटत असत, एक दुसऱ्याला राम राम, राम राम काका, राम राम, तो 3-4 वेळा म्हणत असे, राम राम, राम राम, राम राम. आता ही तर एक औपचारिकता झाली होती, पण याची सुरुवात कुठून झाली होती? हे असं असतं की जो मंत्र गुरुजी देतात तो आपल्या मुखाने दुसऱ्याला सांगून ऐकवायचा नसतो, नाहीतर मग त्याला तो ऐकवल्याने तुम्ही त्याचे गुरु बनलात, तुमची भक्ती नाश व्हायला सुरुवात होईल. तर म्हणून हे पण नाही सांगू शकत त्याला की तुम्ही या मंत्राचा जप करत राहा, गुरुजींनी सांगून ठेवलंय. गुरु जसं प्रत्येक व्यक्तीला सल्ला दिला जातो की प्रतिदिन देवाचं स्मरण करा, कुठल्या तरी मंत्राचा जप करा, चूक होता कामा नये, काही सांसारिक कामांमध्ये भूल नाही पडली पाहिजे, देवाला आठवत राहा. तर एक नियम बनवून ठेवला गुरूंनी की बाबा, हा कोडवर्ड आहे, आणि रस्त्यात जेव्हा कोणी सांसारिक विचारांमध्ये मग्न झालेली व्यक्ती येत असेल तर तिला म्हणायचं, राम राम बंधू. तर तो समजून जात होता की हा काय सांगू इच्छितोय, की तो हे म्हणतोय की देवाला भज, गुरुजींनी जो मंत्र दिलाय त्याचा जप कर, ह्या सांसारिक गुंत्यात पडू नकोस तू. हे भगवानाचं नावच त्या संकटांपासून ज्याचा तू विचार करत आहेस त्यापासून निवारण करेल. तर ज्याला विसर पडला असेल तो सावध होत असे, आणि काही वेळापर्यंत तो त्या मंत्राचा जप करत प्रवासात पुढे जात असे. परत काही विसर पडला तर पुढे दुसरा भेटत असे, राम राम बंधो. म्हटलं राम राम, राम राम. त्यांचा उद्देशच हा असायचा की मंत्र लक्षात ठेवा, विसर पडू द्यायचा नाही या मंत्राचा. तर पूर्वी राम नाम असा जप नव्हता, फक्त ओम नाम देत असत ऋषी, दॅट्स ऑल. आणि त्याला गुप्त ठेवणं अशासाठी आवश्यक होतं की तुम्ही कोणाला सांगू नये, नाहीतर तुम्ही गुरु बनलात आणि तुमचं काम बिघडलं, पण तुम्ही अधिकारी नाही आहात, दोघांचंही वाटोळं. तर तो आणि एकमेकांना आठवण देत राहा. हा राम शब्द जेव्हा बोलला जाईल तेव्हा हे समजून जा की तो सांगू इच्छितोय की देवाचा तो मंत्र गुरुजींनी दिलेला आठव, जप करत राहा, ह्या भगवानाशिवाय संसारात काही नाहीये. तर असंच आम्ही सतसाहेब म्हणतो. सत म्हणजे अविनाशी, साहेब म्हणजे राम. अविनाशी राम, की आमचा जो परमात्मा आहे तो अविनाशी राम आहे, आणि त्याचा मंत्र, त्याच्या प्राप्तीचा जो विधी आहे त्याला लक्षात ठेवा, भक्ती करत राहा, सतसाहेब सतसाहेब सतसाहेबजी. हा, पण त्यावेळी तुम्ही हे लक्षात ठेवा की भगवानाशिवाय आमचं कोणी नाहीये, आणि खरोखर हे कबीर साहेबजी सच्चे परमात्मा अमर भगवान आहेत, आणि जो मंत्र त्यांनी दिला आहे तिथे जाण्यासाठी हा जपच मदत करू शकतो, त्याचा विसर पडू देऊ नका. हे होत असे. तर असंच हनुमानजी काय करत होते, ते जप तर वेगळ्याच नावाचा करत असत, पण जेव्हा ते चालत असत, कारण बऱ्याच दिवसांचा प्रकल्प होता तो, काय एकाच दिवसात बनलेला होता का तो सेतू,
तर ते काय करत असत की तिकडून मस्त असा पहिलवान होते ते आणि शक्तिशाली होता, सगळ्यात मोठा दगड ते उचलत होते आणि त्याच्या आधी त्यावर मोठ्या अक्षरांमध्ये राम लिहित असे आणि घेऊन चालत जात असे. दुरून आणावे लागत असत 5-7 किलोमीटरवरून. तर त्याचा अर्थ हा होता की जो कोणी वाचेल बघेल राम राम, रामाचा अर्थ लिहिलाय की भक्ती करत राहा आणि हे काम पण करत राहा, नाम विसरू नका आपल्या मंत्राचे. कारण त्या जन्मात तर बोललं गेलं नाही, राम नाम राम राम पण म्हटलं गेलं नाही, त्याने लिहिलं त्यावरती. आणि आवश्यकता ही होती की एक माणूस आपल्या क्षमतेपेक्षा मोठा दगड उचलून चालला तरच तो सेतू बनेल. तर तो लिहून चालू लागला होता पहिलवान. आणि बघणारे वाचत असत की मंत्र पण आठवत राहा आणि काम पण करा. जसं यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15 मध्ये लिहिलं आहे, ओम कर्तू समर किल्बय समर कर्तू समर वायू अनिलम अथ इदम भस्मांतम शरीरम ओम कर्तू समर किल्बय समर कर्तुम समर. ओम नामाचा जप हा ब्रह्मचा आहे आणि त्याचं स्मरण गुरु देत असत. ह्याचं स्मरण काम करता करता स्मरण करा, मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश जाणून घेऊन स्मरण करा आणि आपल्या विशेष इच्छाशक्तीसह स्मरण करा. हा जप विधी तर असाच होता, पण हठयोग आणि अज्ञानामुळे ह्याला कठीण बनवून टाकलं. तपस्या करू लागले, उभं राहून तपस्या करू लागले. पण पूर्ण परमात्म्यांना मिळवण्याचा जो 3 अक्षरांचा मंत्रांचा जप आहे, ओम तत्सत, तत्सत हे सांकेतिक आहे. तर हे पण असेच काम करता करता चालता फिरता नाम जप करत राहा. तर म्हणून राम लिहून आणत असे की इतरही वाचतील आणि तेही विसरणार नाहीत की मंत्र जपत राहतील. तर आता इथे आपण ऐकतो की ह्या नकली गुरूंकडून कधी तर हे असं म्हणत असत की भगवान श्रीरामांच्या नावामुळे दगड तरंगले. हनुमानजींनी रामनाम लिहिलं आणि दगड तरंगले, श्रीराम तर तरंगले नाहीत. कधी आम्ही ऐकत होतो की नळनीळ यांच्याकडे शक्ती होती, त्यांच्या हातात एवढी शक्ती होती, त्यांच्या हाताने दगड तरंगले, पूल बनला. आता ही दंतकथा होती, लोकवेद, बिना शेंडाबुडख्याच्या गोष्टी होत्या. आता ह्या एका तत्वज्ञानाने सर्व माहिती योग्य झाले. ही सारी कहाणी झाली कशी? आता परमात्मा म्हणतात की जगत का पेखना पेख्या, धणी का नाम ना लेखा. जो करणारा होता त्याचं कुठेच नावही नाही, साधा उल्लेख सुद्धा नाही. आणि त्यांनी एक दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवले की ह्याच्यामुळे दगड तरंगले होते, त्याच्या नावामुळे दगड तरंगले. तर हे नाम बीम सगळं तो लिहित होता, भक्त हनुमान. तर पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे. आता काय सांगतायत, हा लोकवेद तर इतका प्रबळ झाला की आम्ही हे अंतिम मान्य केलं होतं की श्रीरामांचं नाव लिहिल्यामुळे दगड तरंगले समुद्रावर. आणि हेही त्याबरोबरच सत्य होतं की नळ आणि नीळ यांच्या हातात शक्ती होती, त्यांच्या हातून कोणतीच वस्तू कधी बुडाली नव्हती. ही पॉवर कुठून आली होती याचा काही शेंडा बुडखा त्यांच्याकडे नव्हता. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? रेणुका विवेक आव्हाड. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, औरंगाबाद, सिडको वाळूज महानगर 1. आपण काय व्यवसाय करत आहात? मी हाऊसवाईफ आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची मी नामदीक्षा 2012 साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर मी लहानपणापासून आईवडिलांच्या इथे आनंद ऋषी महाराज हे गुरु केले होते, त्यांची नामदीक्षा घेतली होती आम्ही. त्यानंतर मग देवी देवतांचे श्री गणेशांची पूजा करणे, 10 दिवस गणेश मूर्ती बसवणे, त्यांचं सगळं नैवेद्य, ते दुर्वा हार फुलं वाहणे, यातच आमचा दिनक्रम असा चालून त्यातच आनंद वाटायचा आम्हाला. त्यानंतर नवरात्र, 10 दिवस नवरात्र घट स्थापना करणे, त्याला अखंड ज्योत ठेवणे, अखंड ज्योत ठेवून त्यानंतर देवीचे पायात चप्पल न घालता देवीला जाणे, 10 दिवस उपवास करून देवीला पायी चालणे,
त्यानंतर श्रावण महिना आला की श्रावण महिन्यात शंकराची पूजा करणे, दर सोमवारी व्रत धरायचं, दर सोमवारी सकाळी उठून महादेवाच्या पिंडीला दूध वाहणे, 108 वेळा मंत्र जाप करणे, ओम नमः शिवाय, बेलपत्र वाहणे, यातच म्हणजे आम्हाला त्यातच सगळं हे पूर्ण गेलं आमचं. त्यानंतर आम्ही हे पण केलं, देवी देवतांचे उपवास, आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणे, तिथे व्रत करणे, ते पण व्रत करणे, पायी जाणे, दर्शन करणे, यातच आमचं सगळं आयुष्य गेलं. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच एक आध्यात्मिक परिवाराशी जोडले गेले होतात आणि जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्तिसाधना आहे ती तुम्ही भक्तिसाधना करत होतात, देवी देवतांची पूजा करत होतात, पंढरपूरच्या वारीला जात होतात, म्हणजे तुम्ही पूर्णपणे एक भक्तिसाधनेत होतातच. तर असं असताना तुम्हाला असं का वाटलं की आपण आपली भक्तिसाधना ही सोडून संत रामपालजी महाराजांची भक्तिसाधना स्वीकारावी? आता संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर देवी देवतांची पूजा केली, पण त्यात पण लाभ मिळाला. लाभ असा मिळाला नाही असं म्हणता नाही येणार, लाभ पण मिळाला. पण त्यांच्यामध्ये आपल्याला हे नाही कळालं की मोक्षप्राप्ती नेमकं काय असतं. श्रीमद भगवद्गीतेचे आतापर्यंत लहानपणापासून कीर्तन ऐकलेले आहेत, पण कुणी भगवद्गीतेचा श्लोक सांगायचे पण त्याचा अर्थ कुणी स्पष्टीकरण कुणी सांगितलं नाही आपल्याला. त्यामुळे मग मला जरा थोडं आश्चर्य वाटलं. मग एकदा काय झालं, आमचे सासू सासरे आषाढी एकादशी वारीनिमित्त पंढरपूरला गेले होते. ते सुरुवातीपासून कीर्तन, प्रवचन, आध्यात्मिक ज्ञान त्यांना भरपूर माहिती होतं. तिथे त्यांना ज्ञान गंगा हे पुस्तक संत रामपालजी महाराजाच्या एका भक्ताने दिले. ते त्यांनी पुस्तक वाचले. त्यानंतर मग त्यांनी बरवाला आश्रममध्ये इथे गेले. त्यांना ते संत रामपालजी महाराजांबरोबर त्यांनी समोर चर्चा केली की आम्ही एवढ्या दिवसापासून भक्ती करत आहोत, तुम्ही कसं काय सांगता की देवी देवतांच्या पाया पडायचं नाही, त्यांचं दर्शन नाही घ्यायचं, हे का बरं सांगताय तुम्ही? मग संत रामपालजी महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचे श्लोकासहित त्यांना स्पष्टीकरून सांगितलं. त्यानंतर त्यांनी त्यांचं प्रवचन सत्संग ऐकला. त्यांना ते ज्ञान खूप आवडलं आणि त्यांनी नामदीक्षा घेतली. त्यानंतर घरी आल्यावर आम्हाला सर्व कुटुंबांना घेऊन गेले. तिथे कबीर जयंती होती. त्या दरम्यान 10 लाख लोक भाविक तिथे आम्हाला संख्या लाखोनी दिसली. तिथे सगळ्यांचे अनुभव, चर्चा ते केल्यानंतर आम्हाला पण वाटलं की आपण हे करतोय, पण मोक्ष प्राप्ती हे आपल्याला यातलं काहीच माहिती नाहीये. मग आम्ही त्यानंतर मग ती नामदीक्षा घेतली आणि आमच्या घरच्यांना, माझ्या पतीला व्यसन खूप होतं दारूचं. ते दारूचं व्यसन, भांडणं, वादविवाद, त्यामुळे आम्ही मग ही नामदीक्षा स्वीकारली. त्यापासून तर आतापर्यंत त्यांनी व्यसन हे केलं नाही. जसं तुम्ही सांगत आहात की तुमचे जे सासरे आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांकडनं सर्वप्रथम नामदीक्षा घेतली. त्यानंतर तुम्हाला त्यांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून सांगितलं आणि ते पटल्यानंतर तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. तर जे संत रामपालजी महाराज ही आपल्याला जी भक्तिसाधना देत आहेत, त्या भक्ती साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांमुळे आम्हाला, माझी 2 वर्षाची मुलगी होती, तिचं ऑपरेशन झालं होतं बोटांचं. 5 तास ऑपरेशन चालू होतं. डॉक्टरांनी सही करून घेतली की हिला भूलचं इंजेक्शन दिलंय, काही जबाबदारी आमच्यावर राहणार नाही, तुम्ही बघून घ्या. मग त्यानंतर ती मुलगी 5 तास झाले तरी शुद्धीवर येणार. मग आम्ही संत रामपालजी महाराजांनी पहिला मंत्र देतात तो देवी देवतेचा, सगळ्या देवांचा मंत्र जाप असतो त्याच्यात, त्यांचा आम्ही जप केला. त्यानंतर मुलीला शुद्धीवर आली. शुद्धीवर येता तिने आईनं आवाज देता गुरु महाराजांचं सतसाहेब म्हणून हे ब्रीद वाक्य तिने घेतलं. सतसाहेब बोलली. ते आम्हाला आश्चर्य वाटलं. तिला काही त्रास झाला नाही. डॉक्टरना वाटलं की रडेल, काही नाही, तिला काही दुखत नव्हतं, काहीच नव्हतं. तिचं म्हणजे ऑपरेशन बी व्यवस्थित झालं आणि तिला जीवनदान मिळाले महाराजांकडून. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्ती साधनेतनं आपली जी कन्या आहे तिला एक जीवनदान प्राप्त झालंय. मी त्या कन्येला काही प्रश्न विचारणार आहे. नमस्कार. सतसाहेब. काय नाव आहे बेटा आपलं? राधिका विवेक आव्हाड. संत रामपालजी महाराजांनी तुझ्यावर जी कृपा केलेली आहे आणि त्या कृपेमुळे आज तू तुझ्या परिवाराबरोबर राहून सद्भक्ती करत आहात, तर संत रामपालजी महाराजांनी काय सद्भक्ती तुला दिली आहे? परमात्माने मला सद्भक्ती म्हणजे त्यांनी मला मंत्र दिले. पहिला मंत्र, दुसरा मंत्र, हे मला मंत्र दिले. त्याच्यानंतर मग पहिली आरती करायची, नित्यनियम, रमेनी, संध्या आरती, अजून त्यांना ज्योत लावायची, दंडोत प्रणाम करायचे. जसं तू सांगत आहास की संत रामपालजी महाराजांनी तुला जी भक्ती साधना दिलेली आहे, त्या भक्तीसाठी
त्या भक्ती साधनेमध्ये काय आहे ती भक्ती साधना विशेष जी तुला आवडली आहे? त्याच्यात एवढं विशेष आहे म्हणजे परमात्माचं जे सत्संग असतं त्यात परमात्मा त्यातले सत्संगमध्ये समजून सांगतात श्लोक, ते माझे कळाले मला ते श्लोक. वाटलंच तर मी तुम्हाला बोलून पण दाखवते. जरा मरण मोक्षाय मामाश्रितम यतन्ते ते ब्रह्मा तद्विदु कृष्णमध्यात्म कर्म चाखिलम सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज त्वास्वर पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच्च. हे मला त्यातलं कळालं परमात्मा जे सांगतात श्लोक. अजून श्लोक म्हणजे तो एक महत्त्वाचा श्लोक आहे. अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4. अक्षर पुरुष एक पेड़ है, षटपुरुष वाकी डाळ, तीनों देवा शाखा है, पाच रूप संसार. याचा अर्थ आहे की जे मूळ असतात ते आपले पूर्ण ब्रह्मा कबीर साहेब, आणि जे पानं असतात ते आपण, आणि जी फांदी असती ती ब्रह्मा विष्णू महेश. संत रामपालजी महाराजांनी जी आपल्याला सद्भक्ती दिली त्या सद्भक्तीच्या जोरावर आज एक छोटीशी मुलगी त्या सद्भक्तीला ग्रहण करून सतसाधना करत आहे. तर मला असं विचारायचं आहे, तुम्ही अगोदर तर सांगितलंच आहेत की सद्भक्ती केल्यामुळे आपल्या मुलीवर जी ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनातून ती व्यवस्थित बाहेर आली. त्या व्यतिरिक्त आपल्याला अन्य काही लाभ प्राप्त झालेत का? हो, मला एका ज्योतिषाने सांगितलं होतं की तुम्हाला पुत्रप्राप्ती होणार नाहीये. पण आम्ही जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हा आमची नामजप वगैरे सर्व चालू होतं. आम्ही संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली तर त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला पुत्र प्राप्ती झाली. मुलगा झाला मला, पण त्यांनी 5 दिवस डोळेच उघडले नाही जन्म झाल्यावर. डॉक्टर म्हणले की तुम्ही डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन जा मुलाला. पण आम्ही दवाखान्यात न नेता संत रामपालजी महाराजांची प्रार्थना केली आणि जप केला. नाम मंत्र जप केल्यामुळे त्या मुलाने डोळे उघडले. हा मोठा लाभ झाला. परत त्याचं नाव पण प्रवेश दास असं संत रामपालजी महाराजांनी ठेवलं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर शास्त्रोक्त भक्ती केल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला जे लाभ प्राप्त झाले, या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? संत रामपालजी महाराज संदेश देऊ शकता, पण मी प्रार्थना करू शकते की जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई न्यारा. संत रामपालजी महाराज हे जातीभेद करत नाहीत. सगळे मनुष्य जीव एकच आहे. ते त्यांच्याकडे भेदभाव वगैरे काहीच नाहीये. हे मला विशेष वाटलं. किती बी मोठा अधिकारी असू तशी ते कोणाशी भेदभाव करत नाही. सगळे जीव जाती एकच मानतात. त्यानंतर संत रामपालजी महाराज श्रीमद भगवद्गीतांचे श्लोक, पवित्र पुराण बायबल, श्रीमद देवी भागवत, कुराण शरीफ याच्या आधारे आपल्याला सगळं ज्ञान सांगतात. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची कोणाला नामदीक्षा घ्यायची असेल तर संत रामपालजी महाराजांचे टीव्हीवर चॅनलवर सत्संग खूप येतात. त्याच्या खाली एक पट्टी असते, त्याच्यावर फोन, पत्ता, नंबर आणि प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी नामस्थळ खुली केलेली आहेत. मी सर्व जनतेला प्रार्थना करू शकते की मनुष्य जन्म दुर्लभ है, मिले ना वारंवार, तरुवर से पत्ता टूट गिरे, भौर न लागता डार. जसं मनुष्य जन्म हा 84 लाख योनीतनं एकदाच मिळतो, आपण त्याचा मोक्ष प्राप्त करून घ्या. आणि जेव्हा एकदा झाडाचं पान झाडाला गळून पडलं की ते परत लागत नाही, तसंच आपला हा मनुष्य जन्म आहे. माझी प्रत्येकाला प्रार्थना अशी आहे की लवकरात लवकर सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी व त्यांचं ज्ञान प्रत्येकाने ऐकावे. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950